नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस आणि मुंबई आणि ठाण्यात मात्र वेगळाच इशारा। तर मित्रांनो, मराठी बातम्या आणि हवामानाच्या विषयीच्या बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे आणि वातावरणात काहीसा गारवा देखील निर्माण झालेला आहे। दरम्यान आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे। तर काही ठिकाणी मात्र उष्णतेची लाट आणि दमट इशाराचा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होणार आहे आणि सोबत वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने होणार आहे। तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने देण्यात आलेली आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार आहे आणि वादळ आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील विदर्भात पडणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई मात्र उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी करण्यात आलेला आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अशांत ढगाळ असून संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे। इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 डिग्री आणि 28 डिग्रीच्या आसपास राहणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटाचा पावसाचा हवामान विभागाने देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।